रायगड जिल्ह्यामध्ये बर्ड फ्लूचा शिरकाव झालाय। उरण तालुक्यातल्या चिरनेर गावामध्ये घरगुती कोंबड्यांना बर्ड फ्लूची लागण झाल्याचं समोर आलंय। भोपाळच्या पशुरोग प्रयोगशाळेनं याबाबतचा हा अहवाल दिलेला आहे। जिल्हा प्रशासन त्यामुळे आता सतर्क झालंय। प्रशासनानं उपाययोजना सुरू केलेल्या आहेत। खबरदारीचा उपाय म्हणून गावातल्या 1000हून अधिक कोंबड्या आणि अंड्यांची विल्हेवाट लावण्यात आली आहे। 1 किलोमीटर पर्यंतचा परिसर हा प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आलाय। या परिसरातल्या चिकनची दुकानं 9 फेब्रुवारीपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेले आहेत आणि नागरिकांनी सतर्कता बाळगावी असं आवाहन देखील करण्यात आलेलं आहे। रायगडमधून ही महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। रायगड जिल्ह्यामध्ये बर्ड फ्लू आलेला आहे, त्याची लागण अनेक कोंबड्यांना झालेली आहे आणि भोपाळच्या पशुरोग प्रयोगशाळेनं याबाबतचा अहवाल दिलेला आहे। जिल्हा प्रशासन त्यामुळे सतर्क झाले। यापूर्वी लातूरमध्ये आपण अशीच बातमी पाहत होतो। उदगीर शहरामध्ये बर्ड फ्लूची लागण ही कावळ्यांना झाली होती, मात्र रायगडमध्ये कोंबड्यांनाही लागण झाल्याचं कळतंय। प्रशासनानं उपाययोजना सुरू केलेल्या आहेत। खबरदारीचे अनेक उपाययोजनेत गावातल्या 1000हून अधिक कोंबड्या आणि अंड्यांची विल्हेवाट लावलेली आहे। 1 किलोमीटर पर्यंतचा परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केलेला आहे। आणि या संदर्भात आणखी माहिती जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल पवार आपल्याबरोबर थेट जोडले गेलेत रायगडमधून। प्रफुल्ल, बर्ड फ्लूचा शिरकाव रायगड जिल्ह्यामध्ये झाल्याचं आता पुढे येत आहे आणि तसा अहवाल आलेला आहे। प्रतिबंधित उपाययोजना सुद्धा सुरू केल्याचं दिसतंय। काय काय नेमके तपशील आहेत? अनुभवा नक्कीच आता आपण बघतोय रायगड जिल्ह्याच्या तोंडावरती प्रवेशद्वारावरती उरणमध्येच आता बर्ड फ्लूचा शिरकाव झालाय। खरं तर पोल्ट्रीमध्ये हा शिरकाव झालेला नाहीये, मात्र घरगुती ज्या कोंबड्या कुक्कुटपालन केलं जातं त्यांच्यामध्ये हा शिरकाव झाल्याचं दिसलं। तिथल्या जे पशुवैद्यक अधिकारी आहेत त्यांना संशय आल्यामुळे त्यांनी काही कोंबड्यांची तपासणी केली आणि तपासणी अंती जो अहवाल आला तो अहवाल भोपाळच्या प्रयोगशाळेत पाठवण्यात आला आणि त्यांनी हे फायनल केलंय की यांना बर्ड फ्लू झालेला आहे। आणि त्यानंतर मात्र प्रशासनाने धावपळ सुरू केलेली आहे। पशुसंवर्धन विभाग असेल, राज्याचा असेल, जिल्हा परिषद असेल, त्यांनी तातडीने उपाययोजना सुरू केल्या आहेत आणि चिरनेरच्या परिसरातली जी चिकनची शॉप्स आहेत ते सगळी बंद करण्यात आले आहेत। आणि मागच्या 2 दिवसांमध्ये या परिसरातील नागरिकांना विश्वासात घेऊन या ठिकाणी त्या सगळ्या कोंबड्या ज्या आहेत त्यांची विल्हेवाट लावण्यात आली आहे। त्याबरोबर अंडी देखील नष्ट करण्यात आलेली आहेत आणि पशुसंवर्धन विभाग 24 तास या परिसरावर निगराणी ठेवून आहे। या परिसरातून कोंबड्यांची वाहतूक देखील आता बंद करण्यात आली आहे आणि ज्या कोंबड्या नष्ट करण्यात आल्या त्याची जी नुकसान भरपाई आहे ती देखील नागरिकांना देण्यात येणार आहे। मात्र नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क राहावं असं आवाहन प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलं आहे। घाबरून न जाता सतर्क राहणं गरजेचं आहे, प्रसार रोखणं गरजेचं आहे। धन्यवाद प्रफुल्ल दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।